जय भीम मित्रांनो, तुम्ही आज पाहिलं असेल मराठा आरक्षणासाठी हजारो लाखोच्या संख्येनं मुंबईमध्ये एवढी गर्दी जमा झालेली आरक्षणासाठी आणि त्याच्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी एवढी मोठी गर्दी जमा झालेली. पण या गर्दीकडे पाहून तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात येत असते का बरं? खास करून SC, OBC, ST, त्याच्यानंतर आणखी जातीतून सांगायचं झालं तर आदिवासी समाज, त्याच्यानंतर आणखी OBC समाजातील इतर जाती, यांना काय आठवते काय? त्याला तर काय आठवतच नाही म्हणा. पण त्यातल्या त्यात आणखी बौद्ध समाजाच्या आणि मातंग समाजाच्या लोकांना पण काय आठवत नसेल की एवढी मोठी गर्दी पाहून तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती की आपला बाबासाहेब कसे लढले असतील. एकटाच होता बरं का बाबासाहेब लढायसाठी, एकटाच. तुम्ही म्हणसाल की बाबासाहेबाच्या पाठीमागं किंवा बाबासाहेबासोबत इतर समाज असेल किंवा आपला समाज असेल, ज्या जातीत बाबासाहेब जन्मले ती जातही बाबासाहेबाच्या पाठीमागं पूर्णपणे नव्हती. किंवा या आरक्षणाच्या लढ्यासाठी किंवा भारतीय संविधानात तुमच्या मूलभूत अधिकारासाठीच लढत असताना बाबासाहेबाच्या मागं कोणीच नव्हतं. हे आज एवढी गर्दी पाहिली ना तुम्ही, दिसायली ना तुम्हाला मुंबईमध्ये, याच्यापेक्षा जास्त म्हणजे संपूर्ण भारताच्या विरोधात जाऊन बाबासाहेबांनी हे भारताचं संविधान लिहिलेले आहे. आणि हे संविधान लिहित असताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कसा लढला असेल बाबासाहेब एकटाच.